मूल तालुका. मामा भाष्य विनंती करत आहे, यांची नसल ऐकत तर नका ऐकू. मी तिथून आलो जिथून तुम्ही आल्या. तुम्ही म्हणता तीनदा, मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. तीनदाच या. नाश्ता झाल्यावर एकदा या आणि सांगून जा तुमचे पेमेंट आता दणक्याला होऊन जातील. जेवण झाल्यानंतर एकदा या आणि म्हणा तुम्हाला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी परमनंट करून टाकतील. दोनदा आल्या तरी मी खुशच आहे, पण अजून जर तिसऱ्यांदा येत असाल ते येऊन भेटा आणि सांगा शासनाकडे भरपूर पैसा 1-2 हजार वाढवून टाकतील. पण मामा आमचा असा आहे, 2 उडी लाईनी म्हणल्याशिवाय तो माझा ऐकत नाही. कारण मामीचा आवाज ऐकू ऐकू मामा बोर होऊन गेला. मामा साठी 2 शब्द. आता तरी देवा मामा पावशील का, रोजगाराला म्हणतात धावशील का. आता तरी देवा मामा पावशील का, रोजगार म्हणतात त्याला धावशील का. 1300 किलोमीटर आलो दुरुनी, 2 दिवस पोटाची भूक मारुनी. 1300 किलोमीटर आलो दुरुनी, 2 दिवस पोटाची भूक मारुनी. पोटासाठी मदतीला धावशील का, रोजगाराला म्हणतात धावशील का. आता तरी देवा मामा पावशील का, रोजगाराला म्हणतात धावशील का. तुमचे पगार काय होत नाही त्याचा पण एक कारण आहे, सांगू का तुम्हाला. हे 5 वर्ष आधीची गोष्ट आहे. जेव्हा निवडणूक झाली आणि तेव्हाच माझा लग्न झाला आणि मी मामाला लग्नाला बोलवलेच नाही. त्याचा फरक कसा पडला, संजय राऊत साहेबांनी सरकार बदलवून टाकली आणि उद्धव साहेबांकडे सरकार चालली गेली. उद्धव साहेब म्हटले भाष्याच्या लग्नाला मामा कसा जाते मीही बघतो. लागला लॉकडाऊन, जमाव बंदी पण. आता लग्नाचं करायचं होतं कारण माझा होता प्रेम विवाह, मुलीला बघायला येत होते. मग मला तर गाणं आठवला, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पण मी किती शिकारी, ताला लावून दिलं ना. लॉकडाऊन मध्ये पाखराला घेऊन गेलो, पाखराला तर नेलो. पण उद्धव साहेबांनी तिथेही जमावबंदी, 5 लोकांच्या वर तर नेता आला नाही. लावाचा होता विहारात लग्न, एक तिची बेस्ट फ्रेंड, एक माझी बेस्ट फ्रेंड, 4 जण आम्हीच झालो. आता मामाला बोलवीन म्हणलो, पंडितची कमी, 5 जण इथं निपटून गेलो. तर मामाला बोलवलं नाही, त्यामुळे तो आता माझ्यावर थोडा राग धरलाय. पण टेन्शन नको घ्या मामा, क्षमा करी प्रभू, बच्चा नादाने दुबारा ऐसी